ज्या मातबर संघात लढवत. आज बघूया कोणते असणारे संघ पुढच्या फेरीसाठी पात्र होणार. अत्यंत नेत्रदीपक अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच समिती प्रमुख आणि आपल्या ॲमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित वित्त समिती सदस्य, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू आणि पंच यांना प्रो कबड्डीच्या माध्यमातून ज्यांच्याकडून संधी मिळाली, विशेष प्रयत्न होत असतात आणि प्रत्येकावरती कौतुकाची थाप देत असतात, त्यांचे विश्वास मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे असणारे सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीनं आपण या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्राला प्रारंभ करत आहोत. ग्रुप फोटो सेशन आपण करतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. बघूया या महत्त्वाच्या असणाऱ्या पहिल्या बिग फाईटमध्ये कोणाची या ठिकाणी बाजी ठरते आणि कोणता संघ आपण पाहतो याच्यामध्ये विजयश्री संपादन करतो त्या पाहायचं आहे. या स्पर्धेतले असणारे जे लाईव्ह अपडेट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. आमचे दोन्ही लाईव्ह असणारे जे कॉमेंटेटर्स हे देखील रेडी आहेत. ॲलन आणि मी देखील सज्ज आहे. पंचांना विनंती आहे आपण सामन्याला प्रारंभ करूया. ओ टू कॉमेंटेटर्स. धन्यवाद. आपको आपको हर मैच से एक रिव्यू मिलेगा. तमिल से हर मैच से एक रिव्यू मिलेगा. So Tamil say there is only one review for each match. If you lose the review, you won't get anything. So please see that you carry it properly. येस धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर. माझ्या समवेत जोडले गेलेत प्रतीक माने, व्हॉइस ऑफ रायगड. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तामिळनाडू स्टेट विरुद्ध DPU पुणे. बंड्या मारुती सेवा मंडळाने पुरस्कृत केलेली अखिल भारतीय स्तरावरील पुरुष अ श्रेणी व्यावसायिक कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. दिवस क्रमांक 2 मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. नमस्कार महाराष्ट्र, मी प्रतीक माने आपणा सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत जोडले गेलेत मुंबईमधील एक गोड आवाज सुप्ते सर यांच्यासोबत. आज महाराष्ट्रातील एक नामवंत कबड्डी स्पर्धा आपण कव्हर करतोय. तमिळनाडू स्टेट विरुद्ध DPU पुणे असा सामना. पहिल्या दिवसातील पहिला सामना. तमिळनाडू अतिशय वेगवान सुरुवातच करताना पाहायला मिळतोय. तमिळनाडूची 3 गुणांची आघाडी सुरुवातीलाच पाहायला मिळते. मैदान अतिशय कचाकच भरलेलं आहे. मैदानावरती रोमांच पाहायला मिळतोय आणि सुंदरचा हँड टच पाहायला मिळाला आहे. 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला सचिन पनवर आणि सुरुवात झाली आहे. नक्कीच सर, या ठिकाणी जर दिवस क्रमांक जर पाहिला, दिवस क्रमांक 2ला सुरुवात होताना पाहायला मिळते. ऑफिशियल्स आमचे सर्व महाराष्ट्र असोसिएशनचे सर्व ऑफिशियल्स पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑल ओव्हर संपूर्ण हिंदुस्थानातील देखील ऑफिशियल्स पंच या ठिकाणी उपस्थित आहे स्पर्धा कव्हर करण्यासाठी. मॅच क्रमांक 1ला तर सुरुवात झालेलीच आहे. पाहूया ह्या मॅच क्रमांक 1 मध्ये दोन्ही संघ आज पहिल्यांदा मैदानात उतरले आहेत. या ठिकाणी चढाई करताना आपल्याला जर्सी क्रमांक 1चा खेळाडू पाहायला मिळतोय. केसवान तामिळनाडूचा खेळाडू आहे. अप्रतिम खेळ करताना पाहायला भेटतोय. चढाईच्या माध्यमातून पॉईंट घेतला जाईल का? रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 19 याच्याकडनं चुकी होताना पाहायला मिळते आहे. समीर हिरवे या ठिकाणी फॉलो बॅकला गेले होते परंतु त्या ठिकाणी थोडंसं जर्क घेतल्यानंतर खेळाडूला 1 पॉईंट मिळाला आहे आणि तामिळनाडू स्टेटच्या खात्यामध्ये 1 पॉईंट जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. तमिळनाडू स्टेट हा संघ पहिल्यापासूनच आक्रमक खेळ करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चढाईपासून अभेद्य क्षेत्ररक्षण रचलं आज तमिळनाडू संघानं आणि चढाईमध्ये देखील वारंवार आक्रमकता पाहायला मिळते. चढाईसाठी गेलाय 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला प्रतीक चौधरी. मदार असणार या खेळाडूच्या खांद्यावर देखील हा सामना जिंकायचा असेल तर. कारण की पाहिलं तर प्रत्येक चढाईमध्ये प्रत्येक खेळाडू आता विचारपूर्वक चढाई करतोय. एक तर बोनस तर टाकायचंच आहे परंतु या ठिकाणी पाहिलं तर टीममध्ये DPU पुणेची बोनस लाईन ऑफ झालेली आहे. या ठिकाणी तामिळनाडूला तर फक्त हँड टच करावे लागेल. जर्सी क्रमांक 13 मध्येचा पहिले खेळाडू संदीप या ठिकाणी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया त्यांच्या चढाईच्या माध्यमातून पॉईंट घेतला जाईल का? या ठिकाणी अटॅक केला जातो. जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश पाटील त्यांच्याकडनं प्रयत्न केला जात होता आणि या ठिकाणी प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे आणि जर्सी क्रमांक 13चा पहिले संदीपने 1 पॉईंट आणखीन एक तामिळनाडू स्टेटच्या खात्यामध्ये आपल्याला ॲड करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर टीम तामिळनाडू या संघाने 4 गुण आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये हो 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 किती खेळाडू या चढाईमध्ये, किती खेळाडू बाद झालेत. सुपर डुपर रेड आहे का हे पाहावं लागणार आहे.
तमिळनाडू संघातील किती खेळाडू बाद झालेत पंचांकडे लक्ष असणार आहे या चढाईमध्ये. या ठिकाणी पाहिलं तर जर्सी क्रमांक 03 लिंगराज, जर्सी क्रमांक 05 दीपक आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 96 देखील पाहायला मिळतील. रोस एस करोमा हे देखील बाद झालेत. आजच्या दिवसातील पाहूया पहिली सुपर डुपर रेड होताना पाहायला मिळते का. या ठिकाणी ऑफिशियल 4 पॉईंट चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 गुण आजच्या दिवस क्रमांक 2 मध्ये पहिल्या मॅचला पाहायला मिळतोय. 4 गुण प्राप्त केले त्याने या ठिकाणी तामिळनाडूने रिव्ह्यू देखील घेतलाय. संपूर्ण 2 दिवसात पहिली 4 गुणांची रेड. पब्लिक कम है पर हम में भी कम है. जरा दाखवाय का. लोगों जरा सबर करो, बचने को जगह भी नहीं मिलेगा बाद में. अरे हंसो. जर्सी क्रमांक 4 मध्ये सचिन पनवर यांनी अप्रतिम सर चढाई केली आहे. 4 गुण आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. सुपर डुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते दिवस क्रमांक 2 मध्ये. सुरुवात कशी झाली आहे सर. नक्कीच सचिन पणवरनं कमाल केले मैदानावरती. हा मोहरा जर का चालला ना तर डीपीओची नांगिया आज पार होणार आहे. तर नक्कीच दोन्ही बाजूने पाहिलं तर तामिळनाडू स्टेट देखील तितकाच मोठा संघ ओळखला जातो. कारण की ज्यावेळेस आपण राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पाहत असतो त्यावेळेस तामिळनाडू स्टेट सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहिलं आपण तामिळनाडू स्टेटला. परंतु या ठिकाणी डीपीयू जर पाहिला आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतोय. आणि सचिन पनवरने आतापर्यंत महत्त्वपूर्ण चढाई करताना 4 गुण प्राप्त केलेत. ऑफिशियल पंचरकडनं 4 मोजलेत, परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. पाहूया या ठिकाणी 3 पॉईंट मिळतील का 4 पॉईंट मिळतील. सचिन पनवर हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. ठीक. आपण ही जी चढाई पाहिली सचिनची आपण तो पाहतोय मित्रांनो. 3 पॉईंट्स मिळत आहेत. मूळचा मध्य प्रदेशचा असणारा खेळाडू आहे. सिनियर नॅशनल त्याला आपण पाहिलंय, फेडरेशनमध्ये आपण पाहिलंय. आणि इथं मुंबईच्या भूमीत अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रातली पहिली सुपर रेड इथं आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं डीपी पुढे काढून आणि आता मात्र चढाईसाठी विश्वा आलाय. विश्वाला काही खातं उघडलं नाही विश्वानी, परंतु पुन्हा एकदा चढाईसाठी मागच्या चढाईचा सुपर डुपर रेड करणारा खेळाडू सचिन पणवर चढाईसाठी पुन्हा एकदा त्या पद्धतीचा खेळ होतोय का. 4च्या डिफेन्समध्ये नक्कीच पदललित फास्ट करावं लागणार आहे. कारण शेवटच्या कॉर्नरपासून ते अंतिम कॉर्नरपर्यंत पोहोचणं सोपं नसतं 4च्या डिफेन्समध्ये. इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे या खेळाडूला. हँड टच करण्याचा प्रयास आहे, प्रयास मात्र असफल ठरतोय. पुन्हा एकदा निदान रेषेवर उभा राहतोय. नक्कीच सर आता प्रयत्न केला जाईल त्याच्याकडनं देखील की आता कॉन्फिडन्स लेवल देखील त्याचं पूर्ण हाय झालं असेल. पहिले जर 3 पॉईंट लागले त्या ठिकाणी आणि 5-4 आपल्याला गुणफलक आपल्याला पाहायला मिळते डीपीयू पुणेचा, त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. आता वारंवार सचिन पनवर कॉन्फिडन्स लेवलने आता खेळतील. परंतु चढाईसाठी पहा काय बैठक मारली आहे. जर्सी क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं केसवन यांच्याकडनं हा पॉईंट ॲड केला जाईल तामिळनाडूच्या खात्यामध्ये. म्हणजेच काय या ठिकाणी गुणफलक आपल्याला पाहायला भेटेल 6 आणि 5. चांगला टोटच आपण पाहिला. सर्व प्रेक्षक जोडलेले आमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. सर्व प्रेक्षकांना विनंती देखील असेल की आपण या ठिकाणी हा सामना पाहता येतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच जय शिवराय लिहून जर आम्हाला पाठवला तर नक्कीच आम्हाला देखील एक ऊर्जा मिळेल. आमच्या आयोजन समितीला देखील ऊर्जा भेटेल. तर सर्व आमचे लाईव्ह जोडलेले प्रेक्षक विनंती असेल आपण सर्वांनी महाराष्ट्रातनं जोडलेले सर्व प्रेक्षक सर्वांनी जय शिवराय लिहून आम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आणि आमची ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. आणि डू ऑर डायसाठी 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला डीपीयू संघाचा खेळाडू सिद्धार्थ सोनावणे. ओ हो 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 खेळाडू बाद करतोय सिद्धार्थ. ज्या कामगिरीसाठी सिद्धार्थला पाठवलं होतं
ती कामगिरी मात्र चोख पार पाडतो या ठिकाणी सिद्धार्थ. तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा चढाई करण्यासाठी आपला जर्सी क्रमांक 1 मध्ये केसवन पाहायला मिळतो. आणि ज्या प्रकारे मी सर्व आमच्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना, आमच्या प्रेक्षकांना जय शिवरायसाठी मी सांगितलं की आपण मॅसेज टाकून आम्हाला सपोर्ट करा, आमची ऊर्जा वाढवण्याचं काम करा. तर पटापट या ठिकाणी जय शिवरायचे कमीत कमी आत्तापर्यंत 40 मॅचेस आम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षक मायबाप सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आपण जय शिवराय, कारण की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांचं नाव प्रथम आघाडीवर असतं. मग तो खेळ कुठलाही असून दे मित्रांनो, त्यांच्या नावाशिवाय आम्हाला ऊर्जा भेटत नाही. म्हणून मी तुमच्याकडनं सपोर्ट मागितला आणि तुमचा सपोर्ट आता आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. सर्व प्रेक्षक मायबाप यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर सुपेश कामतेकर आणि माझ्या समवेत जोडले गेले तर प्रतीक माने, व्हॉइस ऑफ रायगड. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने मित्रांनो. धावफलक या ठिकाणी माफ करा, पुन्हा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळते 6-6. चढाईसाठी पाहिलं जर्सी क्रमांक 27 चढाई करताना पाहायला मिळतात. विश्वाकडनं चढाई केली जाते डाव्या बाजूने. पॉईंट घेतला जाईल का, या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पाहिलं तर DPU पुणे संघ थोडासा खेळतो आणि या ठिकाणी चुकी झाली आहे. महत्त्वाच्या क्षणाला चुकी होताना पाहायला मिळते विश्वा यांच्याकडनं आणि चांगलं पकड या ठिकाणी होताना पाहायला भेटेल टीम DPU पुणे यांच्याकडून. दरम्यान पंचांकडून या ठिकाणी वॉर्निंग मिळते खेळाडूला आणि चढाईसाठी पुन्हा एकदा 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला सचिन पणवर याने आत्तापर्यंत सामना आपल्या बाजूने ठेवला आहे. सचिन पणवरनं उत्तम खेळ केला या खेळामध्ये. आता सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे तमिळनाडू स्टेटसाठी आणि इथे मात्र ॲडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती या ठिकाणी तमिळनाडू स्टेटला, परंतु उत्तम खेळ होतोय आता. सचिन पणवर फॉर्ममध्ये येताना पाहायला मिळतो. पहिली चढाई त्यांनी जी केली ती 3 पॉईंट त्यांनी त्याच्या खात्यामध्ये ॲड केले सर. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई करताना जर्सी क्रमांक 08 जर पाहिले या ठिकाणी जर्सी क्रमांक 08 शंकर यांना त्या ठिकाणी बाद करण्यात आलंय. या शंकर स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो उत्तम क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख आणि एअर इंडियाचे माजी राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य जीवनजी पैलकर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं आदरणीय पैलकर साहेब आपलं स्वागत करताना निश्चित आनंद होतो आहे. सन्मान्य जीवनजी पैलकर. या ठिकाणी जर्सी क्रमांक 23 आता चढाई करताना पाहायला भेटेल. तमिळनाडू स्टेटकडून हा नवा मोहरा आहे मैदानावरती. काय आक्रमक चढाई करतोय का पाहावं लागणार आहे. या चढाईमध्ये काय करतोय, कोणता एखादा गुण मिळवतोय काय पाहावं लागणार आहे. सुंदर रोल किक पाहायला मिळाली कॉर्नरला, उजव्या कोपरा रक्षकाला सुंदररित्या बाद केल्या. 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू ऋषिकेश मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. त्याला प्रत्युत्तर आहे पुन्हा एकदा सचिन पणवर. सचिन पणवर देखील चांगली चढाई करताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी नवीन जो खेळाडू सबस्टिट्यूट आतमध्ये ॲड केला होता त्या खेळाडूने आपल्या संघाचा लोन वाचवला आहे तामिळनाडू स्टेटचा. या ठिकाणी आणखीन एक खेळाडू होता त्या ठिकाणी मैदानात येताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पहा जसं तसं उत्तर रोल किक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते सचिन पणवर यांच्याकडनं. जर तुम्ही आमच्या खेळाडूला रोल किक मारले तर माझ्याकडनं देखील तुम्हाला एक कॉपी पेस्ट रोल किक पाहायला भेटेल. ते सचिनने सर या ठिकाणी दाखवून दिलं आहे. आणि कमाल 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 मैदानावरती केवळ धमाल पाहायला मिळते. आतापर्यंत तमिळनाडू स्टेट उत्तमरित्या खेळ करत होता, परंतु आता लोण्याच्या बोजाकडे झुकला गेलाय. काय होईल मैदानावरती लिंगराज चढाईसाठी दरम्यान पाहायला मिळतोय. लिंगराज नावाप्रमाणे राज करेल का पाहावं लागणार आहे या सामन्यामध्ये. डिफेन्स अतिशय डीपमध्ये इथे पाहायला मिळालं होतं आणि इथे काय काय हो एक हाती सत्ता मिळवावी ना तशी सत्ता मिळाली आहे या ठिकाणी. पाहिलं आपल्या लिंगराज थोडेसे निसटले होते, गेले असते लॉबीतनं निघून, परंतु त्या ठिकाणी जो टॅकल केलाय ना उजवा कोपरा रक्षक त्याची वावा करावी लागेल. आणि या ठिकाणी पहिला लोन तामिळनाडू या संघावरती येताना पाहायला मिळतो टीम DPU या संघाकडून. पाहुण्यांचं चांगलं स्वागत केलंय DPU या संघाने, पहिलाच लोन दिलाय या सामन्यादरम्यान. कारण की पुणेकर जर पाहिले ना तर पुणेकर कुठेही कुठल्याही क्षणाला मागे जाताना पाहायला भेटत नाही आणि सर्व पुण्याचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचे जर आपण प्रशिक्षक पाहिले तर मिलिंद जाधव सर हे देखील अप्रतिम कबड्डी खेळलेत. संपूर्ण नॉलेज त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडनं आता वारंवार येणारी प्रत्येक गोष्ट आता संपूर्ण खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल. या ठिकाणी एल्वर्सन आपल्याला पाहायला मिळतील, तामिळनाडू स्टेटचे कोच प्रशिक्षक पाहायला मिळतील. त्यांच्याकडनं देखील आता थोडेसे कानमंत्र दिले गेले असतील. पाहूया येणाऱ्या काही मिनिटांमध्ये. आता 12 आणि 9 3 गुणाच्या आघाडी आपला DPU पुणे हा संघ पाहायला मिळतोय.
जर्सी क्रमांक 7 प्रतीक चौधरी चढाईसाठी दाखल झाला होता. हँड टच केला त्यांनी. उजवा मध्यरक्षक जो होता त्याला त्या ठिकाणी बाद केला. पुन्हा एकदा पहा इथं टो टॅकल करण्याचा प्रयत्न होता. चढाई करतो डाव्या बाजूने. जर्सी क्रमांक 13 मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय संदीप. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न. पॉईंट घेतला जाईल का, बोनस टाकली जाईल का, सर्व प्रश्नचिन्ह. प्रयत्न करत होते परंतु नाही आहे. या ठिकाणी एम्प्टी रेड होताना पाहायला मिळते आणि चढाईसाठी येताना पुन्हा सचिन पनवर. आणि प्रत्येक प्रश्नावरचं एकच उत्तर आहे आज सचिन पनवार. डीपी पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. आज पुण्याचा प्रेक्षक देखील आनंदित असेल या संघाचा परफॉर्मन्स बघून, या संघाचा खेळ बघून. सर कारण की आत्ताच मॅच चालू झालेली आहे. डीपीयू पुण्याकडे जर पाहिलं पुणेकडे 4च फक्त गुण आणि हा 5वा गुण आता या ठिकाणी सचिन पनवरने मिळवला आहे. परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सुशील कांबळे या खेळाडूने पाहिलं युनियन बँकेकडनं पहिल्या त्याच्या पकड झाल्या, कमीत कमी 4 पकड झाल्या. परंतु त्यानंतर असं काय घडलं मैदानामध्ये की प्रेक्षक देखील प्रत्येक त्याच्या चढाईला त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला लागल्यात. असं घडू शकतं तामिळनाडू करून, कारण तामिळनाडू देखील कमी खेळणारा संघ नाही आहे, चांगला परफॉर्मन्स करतो. वेळ आहे सर त्यांच्याकडे. काही चुका असतील तर त्यांना आत्ता सुधाराव्या लागतील. नक्कीच तामिळनाडू स्टेट हा संघ आपल्या स्टेटचं प्रतिनिधित्व करतो या ठिकाणी. आणि किती गुण, एक गुण मिळतोय. सुंदर हँडटच पाहायला मिळाला या खेळाडूचा. बरोबर आहे सर. उजवा मध्यरक्षक जो होता त्याच्यावरती पहिला अटॅक केला, त्यानंतर पुढे देखील अटॅक केला. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स लेवल पहा रेडरचं. पहा पहिला इथं अटॅक केला, दुसरा देखील अटॅक करण्याचा प्रयत्न होता. परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर आतमध्ये उजवा मध्यरक्षक बाद होताना पाहायला मिळत आहेत. जर्सी क्रमांक 3 मध्ये चढाई करताना पाहायला मिळतोय सिद्धार्थ सोनावणे. सिद्धार्थ सोनावळेची जर शरीरष्ट पाहिली तर थोडीफार किरकोळ आहे, परंतु सुंदर असा टो टच पाहायला मिळाला सिद्धार्थकडून. चांगली चढाई आपण बघू शकतो काय सुंदररित्या टो टच आहे हा. कमीत कमी अतिशय. सरचा पाहिला चढाईला आलेत आणि कमीत कमी 10 ते 12 सेकंदामध्येच पॉईंट घेऊन लगेच पुन्हा आपल्या पाल्यामध्ये जाऊन पोहोचलेत. परंतु ग्रीन कार्ड सुद्धा मिळतोय डीपी पुणे संघाला. कंट्रोल करावं लागणार आहे आणि त्वरित काळाचा विलंब केला जातोय. पुन्हा एकदा रणनीतीसाठी डीपी पुणे संघाचे प्रशिक्षक मिलिंद जाधव सर या ठिकाणी प्रशिक्षण करताना, कानमंत्र देताना आपला संघ 5 गुणांच्या आघाडीवरती याचे कुठेतरी माहिती देताना महाराष्ट्रातला असा खेळ पाहायला मिळतोय. परंतु तमिळनाडू स्टेट सुद्धा काही या सामन्यामध्ये ऐकणार नाही. इथे टोटसचा अपील आहे खेळाडूकडून. अपील मात्र पंच धुडकावून लावतायत या सामन्यामध्ये. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी या आत्तापर्यंतचा गोल्डन बॉय म्हणावा लागेल सचिन पनवरला. यस नक्कीच सर. कारण की आजच्या दिवसातील पहिले 3 पॉईंट सचिन पनवरने आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये ॲड केलेत. आजच्या दिवसातील सुपर रेड देखील या खेळाडूने केली आहे. पुन्हा अटॅक केला जातोय. वा रे वा, अप्रतिम. कारण की पाहिलं तर सचिन पनवरकडे हाईट देखील तितकी आहे, त्याची स्किल देखील तितकी आहे, त्याचा अटॅक देखील तितका चांगला पाहायला मिळतोय. आणि त्याच्यामुळेच ही काय 96 जर्सी क्रमांक या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. एस करून आपल्याला या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. विश्वा चढाईसाठी गेलाय. एक गुण बाद करण्याचा दावा आहे विश्वाचा आणि विश्वा मात्र इथे खेळाडू बाद करतोय. चांगला हँडटच आपण पाहिला. डाव्या मध्यरक्षकाला त्यांनी बाद केलं आणि मध्य लाईनीवरती जाऊन डायरेक्ट बसला. एवढं कॉन्फिडंट लेवल. जर्सी क्रमांक 7 मध्ये प्रतीक चौधरी चढाई करतोय. 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील तामिळनाडू या संघाचे. पाहूया रनिंग हँडटचमध्ये जर पाहिले तर त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतील. प्रयत्न करतायत परंतु या ठिकाणी या ठिकाणी तामिळनाडूचा खेळाडू बोनस प्लस एकंदरीत जर पाहिलं तर 2 पॉईंट. जर्सी क्रमांक 27 मध्ये विश्व आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा चढाईसाठी आजचा हिरो म्हणजे सचिन पनवर चढाई करताना पाहायला मिळतोय उजव्या बाजूने. सचिन पनवर विरुद्ध विश्व असा काहीतरी सामना पाहायला मिळतो. झालाय का खेळाडू बाद झालाय का? हनुमान उडी तर मारली आहे आणि हो झेप घेतली होती ज्या खेळाडूवरती 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू लिंगराज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. गुण मिळतोय तो सचिन पनवरला. पहिला पण सर त्याने अटॅक केला होता तेव्हा थोडेसे मागे राहिले. पुन्हा सेम अटॅक आपल्याला पाहायला भेटला कॉपी पेस्टच्या माध्यमातून. त्यावेळेस मात्र सचिन पनवरने तो पॉईंट आपल्या खात्यामध्ये ॲड केला. हे एक पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. प्रयत्न करतील बोनस टाकण्याचा आणि या ठिकाणी पहा प्रयत्न झालाय.
पंचांकडे ऑफिशियल्स पंच आमचे आहेत तर संपूर्ण हिंदुस्थानाचे, परंतु त्यांच्याकडनं कुठलाही निर्णय देण्यात आला नाही आहे. एमटी रेड या ठिकाणी पकडावी लागेल. 13-17 तामिळनाडू 13 DPU पुणे 17. काढून त्यांना फेमस केलेले तसेच आमचे लाडके मित्र राष्ट्रीय खेळाडू दिनेश गाडगेकर यांचा या ठिकाणी आगमन झालं. दिनेशला पुणे मंडळाच्या वतीने या ठिकाणी नक्कीच ॲलन सर यांनी देखील अनाऊन्समेंट केली आहे की संपूर्ण मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, हिंदुस्थानाभर असेल, त्या ठिकाणी संपूर्ण अप्रतिम फोटोग्राफीचं काम केलं जातं. ते सन्माननीय दिनेशजी घाडीगावकर त्यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतं आहे. दिनेशजी घाडीगावकर आपला दिवस क्रमांक 2 हार्दिक स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये पाहूया दिनेशजी घाडीगावकर यांच्याकडनं फोटोग्राफी करताना व्हिडिओ देखील काढल्या जातील आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरती देखील त्या पटापट अपलोड केल्या जातील. असं छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून केलं जातं या संपूर्ण स्पर्धेचं. धन्यवाद दिनेशजी घाडीगावकर. जाऊया मैदानाच्या दिशेने. जेवढे आमचे प्रेक्षक जोडले गेलेत यूट्यूब वाहिनीवरती बंड्या मारुती ऑफिशियल्स, त्या सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय आजच्या दिवसातील आता पाहूया पंच किती खेळाडू मोजणार आहेत. 1 2 3 पुन्हा 3 पॉईंट. पुन्हा सचिन पनवर यांनी सुपर डुपर चढाई केली आहे. या ठिकाणी 3 खेळाडू बाद करताना पाहायला मिळतोय. आजचा दिवस सचिन पनवर गाजवून सोडतोय DPU पुणे या संघाकडून. वा सचिन वा, अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. या ठिकाणी 3rd रेड सर चालू होताना पाहायला मिळते. डू आय डाय. अरे मैदान मारलंय वाघानं. सचिन पनवर आज सुंदर खेळतोय. काय जबरदस्त चढाई होती आणि तमिळनाडू संघाचा खेळाडू डू ऑर डाय साठी इथे ओ हो बोनस अधिक 2 गुण मिळवतोय तमिळनाडू संघाचा खेळाडू देखील. 13 नंबर संदीप. जबरदस्त खेळ संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी जसं तसं उत्तर देण्यात आलं आहे. तुम शेअर तो हम भी सवा शेअर. इकडे जर्सी क्रमांक 13 मध्ये संदीप यांनी देखील 3 पॉईंट ऍड केलेत. एक बोनस पॉईंटनी 2 खेळाडू बाद करण्यात आले. सुपर डुपर रेड या ठिकाणी 3री सुपर डुपर रेड पाहायला मिळते. या ठिकाणी चांगला टॅकल करण्याचा प्रयत्न होता, सुपर ॲडव्हान्स करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी खेळाडू बाद होताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 3 मध्ये सिद्धार्थ सोनावणे. या ठिकाणी पाहिलं आमच्या स्क्रीनवरती सुरजित सर यांना देखील पाहू शकतो. इंडियन नेव्हीचे खेळाडू, प्रो स्टार कबड्डी खेळाडू, त्यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलात. अटॅक केला जातो जर्सी क्रमांक 13 मध्ये. संदीप आपल्याला चढाई करतात कारण की त्यांचा आता कॉन्फिडन्स वाढलाय. भारतातील नामवंत खेळाडू या स्पर्धेला दाखल झालेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या मैदानावरती दाखल झालेले. आपण स्क्रीनवरती पाहिलं की सुरजित सारखा एक बडा नाम या मैदानावरती थोड्याच वेळामध्ये आपल्याला मैदान गाजवताना हा देखील खेळाडू मैदानावरती पाहायला मिळणारच आता. तर नक्कीच आज जर पाहिलं तर संपूर्ण हिंदुस्थानातील खेळाडू याच बंड्या मारुती सेवा मंडळाने पुरस्कृत केलेल्या प्रथम श्रेणी अव्यावसायिक अखिल भारतीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेमध्ये सर्व स्टार खेळाडू या ठिकाणी खेळताना दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळेस लागणार आहे मोठी स्पर्धा आहे. मुंबई महाराष्ट्रातील करणं या देखील संघाला येतं. तर नक्कीच प्रेक्षक वर्ग आपण कुठे जाऊ नका. येणाऱ्या काही वेळातच आम्ही देखील आपल्याबरोबर जोडले जाऊ मध्यांतरानंतर. तोपर्यंत तुम्ही देखील पाहत राहा, ऐकत राहा. मध्यंतराची गुणसंख्या आपण पाहतो. DPU पुणे 20 गुण आणि तामिळनाडू स्टेट 17 गुण. व्यावसायिक अप्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा. तोपर्यंत धन्यवाद. महत्वाच्या असणाऱ्या लढतीचा आपण या ठिकाणी होतोय. मात्र मित्रांनो आपण पाहतोय जे संघ आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्रातील DY पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे. कमेंटेटर जाणून घेऊया संघाबद्दल. समावेत आपण एक या आंतरराष्ट्रीय संघाचे असणारे ख्यातीचे कोच म्हणून डॉक्टर पंच, मिलिंद आंतरराष्ट्रीय जाधव ख्यातीचे प्रशिक्षक हे महत्वाचं असणारे योगदान आहे. अनिकेत म्हात्रे. मूळचे अंकुरचे सिंधुदुर्गातले असणारे हे माजी राष्ट्रीय खेळाडू आहेत. DY पाटीलच्या माध्यमातून मित्रांनो त्या ठिकाणी स्पोर्ट्स डायरेक्टर म्हणून महत्त्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून स्वतः NIS आहेत. आपल्या सगळ्यांसाठी आपण माहिती प्रत्येक जो संघ आहे हा आपापल्या संघातून चांगले चांगले खेळाडू घडवत असतो. मात्र ॲलन आपल्यासाठी महत्त्वाचं एक बातमी जरूर असेल DY पाटीलच्या माध्यमातून. ॲलन, या DY पाटीलनं अद्यापर्यंत आपण पाहिलं आहे DP पुणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास 27 खेळाडूंना DY पाटील विद्यापीठामध्ये आपण बोलत असताना त्यांचे BBA अर्थात बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असेल, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBAचे असणारे जे कोर्सेस असतात प्रत्येक कोर्सची असणारी फी जवळपास 3,80,000च्या दरम्यान असते. मात्र अद्यापर्यंत 27 जणांची असणारी फी आणि माफ केली आहे आणि खेळाडूंच्या कोठ्यातून या सर्व खेळाडूंना
त्यांच्या उच्च शिक्षणासाठी संधी दिली आहे आणि त्यातूनच हे खेळाडू घडत आहेत. खूप खूप अभिनंदन असेल DY पाटील पुणे. चालेल, हिंदी पण चालेल. जो भी दर्शक जुड़े हुए हैं मेरे साथ, तमिलनाडु स्टेट और DPO का मैच चल रहा है और माझ्यासोबत मराठीत आहेत अनिकेत म्हात्रे. नमस्कार. पण अनिकेत जरा ऑल इंडिया आहे, आपण हिंदीमध्ये बोलूया कारण संपूर्ण देशभर आपले सर ही स्पर्धा पाहत आहेत. अनिकेत जी, मैं पूछना चाहूँगा आज इतनी बड़ी टूर्नामेंट हो रही है पूरे मुंबई में और इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहोगे? मुझे लगता है कि ये बहुत ही बढ़िया नियोजन जो किया है बंडा मारुति क्रीड़ा मंडल ने. हर साल महाराष्ट्र में बहुत कम ऑल इंडिया टूर्नामेंट होते हैं, वो देखो, और ये ज़बरदस्त 2 पॉइंट की कमाई की है तमिलनाडु स्टेट के 13 नंबर के प्लेयर ने. बहुत बढ़िया नियोजन किया है बंडा मारुति टूर्नामेंट में. ऐसे टूर्नामेंट होने चाहिए जिसकी वजह से कि बहुत बहुत बढ़िया प्लेयर यहाँ पे हमने को देख सकते हैं. अर्जुन देशवाल जैसे प्लेयर है, सुरजीत सिंह जो अभी रिसेंटली अर्जुन अवार्ड जिनको मिला है, ऐसे बड़े बड़े प्लेयर, लोकल जो प्लेयर्स हैं उनको देखने को मिलेंगे तो और कबड्डी भी महाराष्ट्र का बढ़ेगा और प्लेयर्स को भी उतना जो जोश से आ जाएंगे फिर वापस खेल के लिए. अनिकेत जी, ये सब पूछना चाहता हूँ, आप अलग अलग जगह पे जाते हो, अलग अलग टैलेंट ढूंढने की कोशिश करते हो. जब एक प्लेयर देखते हो, आज हम देख रहे हैं ये तमिलनाडु स्टेट यहाँ पे खेल रहा है. तमिलनाडु स्टेट से जो कुछ सालों के पहले हमें जाना जाता था कि उतने बेहतरीन प्लेयर वहाँ से नहीं आ रहे, पर आज कर्नाटक हो, तमिलनाडु हो, इन स्टेटों में हरियाणा जितने अच्छे प्लेयर आने लग गए हैं. महाराष्ट्र के तो प्लेयर अच्छे बेहतरीन आते ही है. आप जब किसी प्लेयर को जब ढूंढने जाते हो, क्या क्वालिटी देखते हो उस प्लेयर में? सो बेसिकली प्लेयर के 2 क्वालिटीज़ देखने लायक रहते हैं. पहले तो वो स्किल, वो क्या स्किल से खेल रहा है, और एक रहता है कि वो सिचुएशन पे कैसे रिएक्ट कर रहा है. अगर डिफ़िकल्ट सिचुएशन है उसमें कैसे रिएक्ट कर रहा है. जो बोलते हैं ना, एक प्लेयर की परख उसी में रहती है कि जो एक डिफ़िकल्ट सिचुएशन में अपने टीम को पॉइंट लेके आए. पॉइंट मैच अगर किधर फंस गया है, अगर वो पॉइंट निकाल के अपने टीम को अगर जितवाए तो वो एक असली प्लेयर की मुझे लगता है एक पहचान रहती है. नहीं, सच में हमें हमेशा लगता है कि अच्छा प्लेयर वही कहलाता है जो मैट पे अच्छा खेलता है. बिल्कुल. और उस दिन जो अच्छा खेलता है. बिल्कुल. आज ये तमिलनाडु स्टेट के मैच देख रहे हैं DPU पुणे. बहुत सारे जो प्रो कबड्डी लीग के, फ्रेंचाइजी लीग के जो उभरते हुए खिलाड़ी NYPs है, इस टूर्नामेंट में खेल रहे हैं और जो टैलेंट आपको एक्सेप्शनल टैलेंट दिखाई दे रहा है. आज हम जानते हैं कि पूरे भारत भर में भारत का परचम लहराता है हमेशा कबड्डी में, पर अब देखा जाए कि हमने कभी कभी ईरान से मात खाई है, कोरिया से, साउथ कोरिया से हमने मात खाई है. कहाँ कम गिर जाते हैं हम उस वक्त? मुझे ऐसा लगता है कि जैसे ये अब भारत का ग्रास रूट बहुत स्ट्रांग है, लेकिन उस ग्रास रूट पे मेहनत करना थोड़ा बहुत इंपॉर्टेंट है. जैसे कि ग्रास रूट में क्लब्स हो गए, डिस्ट्रिक्ट के टीम्स हो गए, स्टेट के टीम हो गए, अगर इनके ऊपर हम ज़्यादा से ज़्यादा स्किल बेस्ड और पावर बेस्ड काम करेंगे तो मुझे ऐसा लगता है कि आने वाले समय में भारत जैसे अभी तक कबड्डी का एक बोलता ना महाराजा कहलाता है, वैसे वो हमेशा ही कहलाता रहेगा. तो उसके लिए ग्रास रूट पे काम करना और मैक्सिमम ऑल इंडिया टूर्नामेंट थोड़ा और इंटरनेशनल एक्सपोजर और ज़्यादा अगर मिलेगा, जैसे कि बाहर के जापान की टीम हो गया, ईरान का टीम हो गया, जो इंडिया में आके प्रैक्टिस करता है, इंडिया में आके टूर्नामेंट्स खेलता है, प्रैक्टिस मैचेस खेलता है, वैसे हम भी अगर ईरान में जाए या अदर कंट्रीज़ में जाए तो उनको खेलने का तरीका हमें समझ में आएगा, तो उनके ऊपर हम स्ट्रैटेजी कर सकते हैं. तो अभी नॉर्मली क्या होता है, हम नॉर्मली टूर्नामेंट्स में जाते हैं, इंटरनेशनल टूर्नामेंट्स में, तभी उनके साथ खेलते हैं, तो उनका प्लेइंग स्ट्रैटेजी या प्लेइंग का स्किल हमें ज़्यादातर पता नहीं रहता. लेकिन वही अगर ईरान की टीम हो गया, जापान और इंटरनेशनल टीम्स, मलेशिया जैसे टीम हो गया, इंडिया में आते हैं, इंडिया का खेल सीखते हैं, हमसे स्किल सीख के जाते हैं, उनके ऊपर वो काम करते हैं स्ट्रैटेजी वाइज, और उसके ऊपर काम करके देखते हैं. हम एशियन गेम्स में भी 2018 में हार गए थे, बाद में हम लोग फिर वो एशियन गेम्स में गोल्ड वापस लेके आए 2023 को. लेकिन हमें भी जैसे बाकी की कंट्रीज़ भी पढ़ाई कर रहे हैं, उस जैसे हमें भी पढ़ाई करनी चाहिए वो खेल के ऊपर. जी, सच में हमने देखा है कि जो स्टडी करते हैं, पर और एक चीज़ है, आजकल जो वीडियोस इतने वायरल है, आज हम यूट्यूब पे इतने बेहतरीन क्या टैकल किया, बहुत ही इसे कहते हैं कि बेहतरीन टैकल, जिसके कॉम्बिनेशन टैकल, प्रॉपर चेन. बिल्कुल. आज मैं आपसे और एक बेहतरीन क्वेश्चन पूछना चाहता हूं कि पहले हम जानते थे 4 डिफेंसिव पोजीशन में होते हैं, वो है राइट कॉर्नर, लेफ्ट टर्न और राइट टर्न, पर आज हमने देखा है कि राइट इन, लेफ्ट इन और सेंटर पोजीशन से भी टैकल हो रहा है. इसे आप क्या कहोगे? बिल्कुल. अभी जैसे देखे, जैसे हम आप जैसे देखे यूट्यूब पे हो गया, टीवी पे हो गया, बहुत सारे मैचेस लाइव रहते हैं, तो जो एनालिस्ट का भी रोल, जो भी प्रो कबड्डी लीग में जो एनालिस्ट जो काम कर, जैसे मैंने भी 2 सीज़न के लिए पुणे रिपल्टन और बंगाल वॉरियर्स के लिए काम किया था, जो एनालिस्ट का एक रोल होता है कि स्ट्रैटेजीज रहते हैं कि प्लेयर्स
कौन से फुटवर्क में खेल रहा है, उसका आगे जाने का तरीका क्या होता है, क्योंकि हर एक प्लेयर का खेलने का एक स्टाइल होता है, वो ज़्यादातर वो चेंज नहीं करता है। तो उस स्ट्रैटेजी के ऊपर आसानी से अगर आपके पास वीडियोज़ हो तो आप उसके ऊपर स्ट्रैटेजी बना सकते हैं। और वही हम देख सकते हैं कि राइट इन राइट कवर हो गया, लेफ्ट कवर हो गया, इन पोजिशन से, या जो इन पोजिशन है उनके ऊपर से ज़्यादा टैकल हम देखते हैं। ज़्यादातर थाई होल्ड वाले जो टॅकल्स है वो ज़्यादातर इन पोजिशन से होने लगे हैं। नक्कीच आपल्यासोबत आता मराठीत अनिकेत म्हात्रे आहे अजून. अनिकेत, आता आपण थोडंसं मराठीत बोलूया. अनिकेत, आपल्याला सर्व समजलं की कसं, पण एक नवीन खेळाडू जेव्हा घडतो, तू प्रत्येक खेळाडूला पाहतोय की त्या खेळाडूंनी कसं खेळलं पाहिजे. जर एक नवीन ग्रासरूटला खेळाडू असणार, त्याला कुठली कुठली प्रॅक्टिस करावं लागेल रेडरला आणि डिफेन्सला, याला म्हणतात. आता काय वाटतंय अनिकेत, काय झालं असणार नक्कीच एक गुण? मला तर ते रीच तर चांगला होता, पण टच झालाय का नाही ते अजून कळत नाहीये. बघूया पंचांचा निर्णय काय ठरतो याच्यावर. मला तर वाटतं रिव्ह्यू घेतलाय DPU संघाने. मला तर वाटतं हा सचिन हा खेळाडू आहे जो मैसूर युनिव्हर्सिटीमधून लास्ट इयर खेळला होता आणि MP कडनं हा खेळतो खेळाडू. सुंदर असा खेळाडू आहे, खूप हाईट आणि त्याचा ॲडव्हान्टेज चांगला घेतो, रीच चांगला आहे त्याचा खेळण्याचा. बघूया पंच जिथे शिरवाडकर यांचा निर्णय काय होतोय. मला तर वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी संपूर्ण सामन्यामध्ये आपण नॉकआउटपर्यंत, नॉकआउटनंतर 2-2 रिव्ह्यू असतील, पण आता एक रिव्ह्यू दिला जातो. पण हे महत्त्वाचं आहे. आज आपण या ठिकाणी जे आपले रेफरी आहेत, जो थर्ड एम्पायर आहे, त्याला आपण अनेक व्ह्यूज आहेत, एक 12 कॅमेऱ्याचा त्याला रीच मिळतो आणि त्यामुळे पाहू शकतो. अनिकेत, मात्र अजून एक माझा महत्त्वाचा प्रश्न असणार की अनिकेत, आज या टुर्नामेंटमध्ये 15 संघ खेळत आहेत. तुझा फेवरेट संघ मिडलँड सोडून कुठला फेवरेट संघ आहे जो तुला वाटतं की जिंकू शकणार? मला असं दोन संघ मी म्हणेल की जे चांगले खेळू शकतील. एक आहे तो इंडियन नेव्ही, जो वन ऑफ माय फेवरेट आहे, आणि एक साऊथ सेंट्रल रेल्वेज हा एक टीम. ह्या दोन टीम मला असं वाटतं की जरा म्हणजे बलाढ्य संघ आहेत, कारण की त्यांच्यामध्ये चांगले एक्सपिरियन्स खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये, जे ऑलरेडी इंडियाला रिप्रेझेंट केलेले आहेत वेगवेगळ्या टुर्नामेंट्समध्ये, मोठ्या टुर्नामेंट्समध्ये, जसं अर्जुन असेल, नितीश असेल, त्याच्यानंतर आपला अर्जुना अवॉर्डी सुरजित असेल, असे खूप सारे मोठे मोठे खेळाडू आहेत. तर मला तर वाटतं मुंबईसारख्या ठिकाणी हे सर्व खेळाडू खेळणं म्हणजे कबड्डीसाठी एक पर्वणी आहे प्रेक्षकांनाही. नक्कीच अनिकेत, मात्र तुझा मनापासून धन्यवाद. तू तुझं नॉलेज शेअर केलं आणि प्रेक्षकाकडून तुला आणि बंड्या मारुतीकडून तुला खूप खूप आभार. तू या ठिकाणी आलास, खूप खूप धन्यवाद तुझा. थँक्यू. नक्की तुला पुढची सामना आहे तुझा मिडलाईनची. थँक्यू सो मच. आम्ही पाहूया तुझी. मला वाटते तू ॲग्रेसिव्ह कोच आहे, कधी कधी भडकतोच, पण तू या ठिकाणी एवढा कूल बसलाय. तुझा मनापासून आभार आहे अनिकेत. नक्कीच धन्यवाद. नक्कीच प्रेक्षकांना आपण या ठिकाणी पाहत होतो अनिकेत म्हात्रे, जो आपण पुणेरी पलटण असू द्या अनेक संघात आपण त्याला पाहिलं ना, आज या ठिकाणी मिडलाईनचा कोच सुद्धा आहे. खूप खूप धन्यवाद अनिकेत तुझा. थँक्यू सो मच. ठीक आहे, आपण परत जाऊया मॅचकडे. आणि मॅचमध्ये आपण पाहतोय की 26 आणि 23 गुणफलक. DPU पुणे 23 आणि तामिळनाडू स्टेट 26 गुण. 3 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण पाहतोय हा संघ. आणि आपले कॉमेंटेटर्स माने सर आणि सुपेश सर दोघं आलेले आहेत. आता पाहूया दोघांची जी जुगलबंदी आहे ती कशी असते, आणि जी जुगलबंदी नक्कीच प्रेक्षकांनो तुम्हाला आवडत असणार. अशी जुगलबंदी आपण आवडतं. आणि या ठिकाणी जुगलबंदी पाहतोय पंचांमध्ये, आणि पंचांचा निर्णय काय, 1 गुण दिलेला आहे त्यांनी तामिळनाडू स्टेटला. ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं इंडियन नवी हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. ज्यांच्या खेळाच्या जोरावर संपूर्ण देश ज्यांच्या खेळावरती प्रेम करतो, त्या अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट, दबंग दिल्लीचे असणारे प्रो कबड्डी स्टार सुरजित नरवाल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आहे सुरजितजी. त्याचबरोबर व्यासपीठावरती शिवछत्रपती अवॉर्ड विजेते, आपल्या सर्वांचे लाडके खेळाडू, महाराष्ट्राचे लाडके खेळाडू, एअर इंडियाचे माजी व्यावसायिक खेळाडू संजय सूर्यवंशी हे देखील उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. इंडियन नेव्ही सज्ज आहे पुढच्या सामन्यासाठी. अनेक चांगले प्रो कबड्डी स्टार्स आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये भरत हुडा असेल, तो तेलुगू टायटन्सचा, रिंकू शर्मा यू मुंबा, नितेश कुमार तमिळ थालाबाद, सचिन नरवाल यू मुंबा, रोहित तोमर UP योद्धा, आशिष नरवाल हरियाणा स्टीलर्स, अंकुश राठी बेंगॉल बुल्स, हिमांशी गुजरात जायंट्स, शिवांश बेंगॉल वॉरियर्स आणि प्रियांका चांदेल गुजरात आणि सुनील पटना पायरट्स असा मोठा चमू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार. अनुप सिंग आणि नितीन तोमर जे वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहेत, ते देखील या ठिकाणी कोचच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. खूप खूप स्वागत आहे आपलं इंडियन नेव्ही. और टू कॉमेंटेटर्स. इथे ना
धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहिलं तर हिंदी कॉमेंटेटरमध्ये जोडले गेले होते या ठिकाणी मिड लाईन अकॅडमीचे कोच अनिकेत म्हात्रे सर आणि त्यांच्या समावेश जोडले गेले होते ॲलन डिसोजा. यांच्या दोघांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक गोष्टींवरती विचार पूर्ण करण्यात आली होती की प्रत्येक खेळाडूने काय करायला पाहिजे, कसं आयोजन आहे. अनिकेत म्हात्रे सरांना विचारलं ज्यावेळेस तुम्ही मिडलाईन अकॅडमीमध्ये कुठला खेळाडू दाखल करून घेता खेळण्यासाठी त्यावेळेस तुमचं लक्ष कशावरती केंद्रित करता. ह्या संपूर्ण गोष्टी जर पाहिल्या तर खरोखरच प्रेक्षकांनो आपल्याला देखील सांगेन मी ह्या खूप महत्त्वपूर्ण गोष्टी अनिकेत म्हात्रे सर यांना विचारल्या गेल्यात. परंतु ह्या ठिकाणी मॅच चालू होताना DPU पुणे यांच्याकडे आपण ज्यावेळेस ओव्हर 2 केलं होतं, ऑफिशियल्स आपले कॉमेंटेटर होते अनिकेत म्हात्रे सर यांच्याकडे, त्यावेळेस स्कोअर थोडा वेगळा होता. आणि मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं प्रतीक सर की ह्या ठिकाणी आपल्याला स्कोअर अल्टीपल्टी होताना पाहायला भेटेल आणि आता ते चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. 29-23 तामिळनाडू स्टेट. काय म्हणाल आता? आणि हा खेळच तसा ना, हा तुमचं होत्याचं नव्हतं करून ठेवतो. आणि आज देखील DPU पुणे संघ जो सुरुवातीला आघाडीवरती होता तो संघ आता पिछाडीवरती गेला आहे. याची खंत निश्चितपणानं त्या संपूर्ण संघाला आणि कोच प्रशिक्षक मिलिंद जाधव संघांच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी असेल की आपण सुरुवातीला आघाडी घेऊन खेळत होतो, आता मात्र आपण पिछाडीवरती गेलो आहे. याचा विचार विनिमय देखील केला जाईल. आणि आता चढाईसाठी आला आहे तो DPU संघाचा प्रतीकला गुण मिळतोय. प्रतीक गुणांचं खातं पुन्हा एकदा चालू ठेवतोय. केवळ 4 गुणांची आघाडी आता तमिळनाडू स्टेटची. नक्कीच पुन्हा जर्सी क्रमांक 7 प्रतीक चौधरी याने 1 पॉईंट तो मिळवला होता. पुन्हा चढाईसाठी पाहिला जर्सी क्रमांक 27 मध्ये चांगली चढाई करताना पाहायला मिळतोय खेळाडू विश्वा याने या ठिकाणी 1 पॉईंट घेतला गेलाय. (25-30) असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. तामिळनाडू 30, DPU पुणे 25. आणि चढाईसाठी ज्याने आजच्या दिवसातील पहिले सुपर डुपर रेड केली होती तो पाहायला मिळतो. इथं घाई केली आहे, इथं बॅक काढण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 5 मध्ये पहिला खेळाडू आपल्याला दीपक याच्याकडनं चुकी झाली आहे सर. दीपककडून चुकी झाली आहे, परंतु सचिन पणवर खेळाचा नमुना तर दाखवतोय. जसे त्याने सुरुवात केली होती अंतिम क्षणाकडे सुद्धा तो तशाच पद्धतीचा खेळ करतोय. परंतु विश्वा देखील काही ऐकत नाही. आज विश्वा देखील दाखवतोय मी तमिळनाडूचा आहे, मी सुद्धा काही कमी नाहीये. मैदानावरती विश्वा देखील उत्तम खेळ करतोय. इंडियन नेव्हीकडनं सुरजित सिंग नरवाल देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. आंतरराष्ट्रीयचे सर्व खेळाडूने अर्जुन अवॉर्ड देखील आहेत. अर्जुन पुरस्कार त्यांना कबड्डी खेळामध्ये भेटला आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कप विजेता संघामधील देखील ते खेळाडू आहेत. काय या ठिकाणी आज प्रत्येक खेळाडू येताना हळूहळू प्रेक्षकांची गर्दी येताना पाहायला भेटेल. कारण की आता आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय की आपण ज्या खेळाडूंची नावं सांगतोय त्यानंतर मुंबईकर आमचे सर्व खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. प्रेक्षक वर्ग थांबणार नाही, या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते. ही किती गुणांची चढाई आहे, ही सुपर रेड आहे का? इथे किती गुण मिळणार आहेत DPU पुणे संघाच्या या खेळाडूला? पंच केवळ मोजत राहत आहेत. ओ हो 4 खेळाडू बाद होत आहेत तमिळनाडू संघाचे. या ठिकाणी चढाई करताना पहा. क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही चौकार पाहिला असेल, परंतु कबड्डीमध्ये देखील या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 गुण या ठिकाणी मिळालेत या खेळाडूला. मी म्हटलं ना आपलं पुणे काय ऐकणार नाही. आज पुणे देखील कमाल करतंय मैदानावरती. पुन्हा एकदा कमबॅक झालं ना. स्कोर कोड 32-33 आणि ॲडव्हान्स टॅकल होता, चुकी झाली आहे पुन्हा टीम तामिळनाडू कडून. सचिन पनवार जर्सी क्रमांक 4 ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पणवरनं नय्या पार केली आतापर्यंत. सचिन पणवार अतिशय उत्तम खेळला या सामन्यामध्ये. या ठिकाणी आपले ऑफिशियल्स पार्टनर जर पाहिले तर LIC, बँक ऑफ इंडिया, ONGC यांचं देखील विशेष आभार व्यक्त करावे लागतील. त्यांची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. LIC ऑफ इंडिया, ONGC आणि त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया.
या सर्व प्रायोजकांचं आम्ही विशेष आभार व्यक्त करतो बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून की आपल्यामुळे आपल्या महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करताना पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये तामिळनाडू स्टेट DPU पुणे आणखीन एक चांगली चढाई करताना या ठिकाणी शड्डू ठोकलाय. शड्डू Confidence level ठोकलाय. पाहायला माहिती आहे मैदानाची शपथ घेतली जाते. कधी कधी पाहिलं नाही मैदानाची शपथ आहे ना, कधी आपल्या खेळाडूची कबड्डी खेळाडूची ओळख आहे. फॉलो थ्रूला चांगला पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये पॉईंट पाहायला भेटेल. इथे बाद केलंय आणि पहा सचिन पनवर स्वतःहून मैदानाच्या बाहेर गेलाय. जरूर त्यांनी अपील केलं होतं, मैदानाची शपथ देखील घेतली होती, परंतु फास्ट चढाईमध्ये पंच देखील थोडेसे आपल्याला फंबल होताना पाहायला भेटले, परंतु त्यांच्या देखील लगेच पॉईंट दिला गेला आणि हा पॉईंट महत्त्वाचा ठरलाय. गुणफलक 34-35. प्रतीक चौधरी चढाईसाठी पॉईंटची अपील आहे. अनाबाका घेतल्या जात आहेत मैदानाच्या. शपथ घेतली जातीये. गुण मिळवलाय याची तमिळनाडू. गुण देखील दिला जातोय. DPU संघ गुण मिळवतोय आणि गुणांचे खाते वाढते पुन्हा एकदा DPU संघाचं. ही मॅच होणार, ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. मॅच क्रमांक 1 पहिलाच सामना आमच्या प्रेक्षकांना तगडा सामना पाहायला भेटणार आहे. विश्वाचं वादळ या ठिकाणी रोखावं लागणार आहे DPU पुणे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि बोनसचा पुन्हा एकदा अटेम्प्ट. बोनस गुण मात्र मिळाला नाहीये. हो 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 गुण मिळवतोय पुन्हा एकदा टो टच मध्यरक्षकाला. बघतोच काय रागानं पॉइंट मारलाय वाघानं. मैदानावरती तुफान खेळ पाहायला मिळतोय तमिळनाडू स्टेट विरुद्ध DPU पुणे. शेवटची 5 मिनिटं या ठिकाणी दिलेत प्रेक्षक वर्ग. यूट्यूब वाईवरती जोडले गेलेले सर्व प्रेक्षक या ठिकाणी चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पाय या ठिकाणी पकडले गेले. डावे कोपरे रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत जर्सी क्रमांक 12 मध्ये. अडतीस 34 गुणफलक आपल्याला पाहायला भेटेल. शेवटची 5 मिनिटं देखील मित्रांनो दिली आहेत. ज्या ठिकाणी पाहिलं तर ऑफिशियल टाइम आउट घेण्यात आला दोन्ही टीमकडून. ज्या ठिकाणी कोच जर पाहिलं एल्वर हसन काहीतरी कानमंत्र देतात आपल्या तामिळनाडूच्या खेळाडूंना. या ठिकाणी पाहिलं तर DPU पुणेचे खेळाडू देखील आहेत. कोच मिलिंद जाधव सर ते देखील थोडेशा काहीतरी टिप्स दिले असतील, कानमंत्र दिले असतील की आता कशा प्रकारे खेळावे लागेल, कारण की 4 गुणाची आघाडी आता DPU पुणे पाहायला मिळत आहेत. 4 गुणांची आघाडी उत्तमरित्या ठेवली आपल्याकडे. सुरुवातीला DPU पुणे आघाडीवर होता, पुन्हा एकदा पिछाडीवरती गेला आणि पुन्हा एकदा आघाडी घेतलेली पाहायला मिळाली आहे. आता हे शेवटचे 5 मिनिटं खूप महत्त्वाची असतील. या 5 मिनिटांमध्ये आता कसा खेळ केला जाईल DPU पुणे आणि त्याचबरोबर तामिळनाडू स्टेट यांच्याकडून. कारण की आतापर्यंत प्रतीक चौधरी आणि सचिन पनवर यांनी अप्रतिम चढाई केल्यात आपल्या टीमसाठी. प्रत्येक चढाईवरती पाहिलं तर सचिन पनवर यांनी एक पॉईंट आणण्याचा प्रयत्न केला. 1 पॉईंट नाही तर सुपर डुपर रेड देखील केली. 3 पॉईंट देखील घेतले गेले आणि त्यानंतर प्रतीक चौधरीसारख्या खेळाडूने आजच्या दिवसातील सुपर डुपर रेड 4 पॉईंट देखील त्यांनी आपल्या खात्यामध्ये ॲड केलेत. परंतु आता पाहायला लागणार आहे की मॅच संपल्यानंतर सुपर रेडरचा पुरस्कार कोणाला मिळणार आहे. रोख रुपये 5,000चा पुरस्कार. आयोजन समितीकडे सर्व निर्णय आहेत. आयोजन समिती आमचे ऑफिशियल्स पंच आम्हाला पाहायला मिळतात, त्यांच्याकडनं जो या ठिकाणी पुन्हा सुपर डुपर रेड. विश्वा या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. 1 2 3 गुण या ठिकाणी पुन्हा प्राप्त केलेत. म्हणजे सामना आता काटेकी टक्कर पाहायला मिळतोय. 38-37 आता फक्त 1 गुणाची आघाडी आपल्याला DPU पुणे पाहायला मिळतोय. 4 गुणाची आघाडी टीम होती DPU पुणे आणि एकाच चढाईमध्ये सर्व काही विध्वस्त करून टाकलं विश्वाने. हा विश्वा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, पण आमचा 4 नंबरचा सचिन पनवर सुद्धा काय ऐकत नाहीये या सामन्यामध्ये. हो बोनस गुणचा अटेम्प्ट आहे सचिन पनवरच्या दिशेने. या ठिकाणी पाहिलं तर नितीन तोमर देखील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू खेळताना आता पाहायला भेटेल येणाऱ्या मॅचमध्ये. शेवटची 3 मिनिटं दिलेत प्रत्येक. 3 मिनिटांमध्ये 37-38 स्कोर आहे. पॉईंट घेतला जाईल का या हो ठिकाणी? थांबवलंय मैदानाच्या बाहेर फेकलंय या खेळाडूला. पुणे तिथे काय उणे. पुणे आज ऐकत नाहीये मैदानावरती. समीर हिरवे त्या ठिकाणी पकड करणारे खेळाडू आपण पाहिलेत. चांगली
पकड समीर हिरबे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. डुअर डायसाठी सचिन पनवर मुख्य अस्त्र आता मैदानावरती आहे, ते पण डुअर डाय या चढाईसाठी. इथे गुण मिळवणं कर्मप्राप्त असणार आहे खेळाडूला. मिळवणार सचिन पनवर आतापर्यंत चांगला खेळ त्या खेळाडूने केलाय. पॉइंट मिळवणार आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करताना सक्सेस होताना सचिन पनवर या ठिकाणी त्यांची टाळायला पाहिजे. सितारे मैदानावरती आलेत. सितारे आपल्याला गॅलरीमध्ये पाहायला मिळत आहेत. अर्जुन सारखा एक बडा खेळाडू थोड्याच वेळामध्ये ऑन ग्राउंडमध्ये पाहायला मिळणार आहे. अर्जुनने सुरुवात केली होती प्रो कबड्डी यू मुंबई या संघाकडनं, म्हणजे आपल्या संघाकडनं सुरुवात केली होती अर्जुनने. चांगला खेळ केला होता त्यावेळेस अर्जुनने. चांगला खेळ करता करता आज मोठ्या मोठ्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आज जयपूर पिंक पॅन्थर या संघाकडनं देखील आपण त्याला खेळताना पाहिलंय. असं आपल्याला अर्जुन ऑन स्क्रीन प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा आहे या स्पर्धेची, चर्चा आहे मुंबई महाराष्ट्र हिंदुस्थानाच्या बाहेर पण या स्पर्धेची चर्चा आहे. फक्त ही स्पर्धा जर पाहिली ना तर या ठिकाणी फक्त स्पर्धा प्रेक्षक बघत नाहीत. या ठिकाणी प्रो स्टारची फ्रँचायझी असतील त्यांचा देखील बारकाईने लक्ष असेल प्रत्येक खेळाडूवरती. येणारी प्रो कबड्डीची स्पर्धा आहे तर कुठल्या खेळाडू आपल्या संघामध्ये घ्यायचा आहे या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जात आहेत. नक्कीच. आणि मैदानामध्ये मात्र आता सामना बराबरीकडे झुकला. सामना बराबरीमध्ये आहे. काय होईल मैदानावरती आता, कारण की आता विश्वा थांबत नाही आहेत. विश्वा देखील जसं तसं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी प्रतीक चौधरीने लिहिला खेळ केला होता आतापर्यंत. उत्तम साथ दिली होती सचिन पनवरची, परंतु आता दिली आहे साथ, दिली आहे पुन्हा एकदा साथ डीपीयू पुणे संघाची. गुण मिळवलाय प्रतीक चौधरीने. खेळाडू जर्सी क्रमांक 5 मध्ये आपण त्यांना पाहिलं. दीपक फॉलो थ्रूला गेले होते, बॅक शूटला गेले होते आणि त्या ठिकाणी पॉईंट दिला गेलाय. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, हाईट चांगली आहे, उंची चांगली आहे, त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतात विश्वा. आतापर्यंत चढाईमध्ये त्यांनी चांगले गुण मिळवलेत. या ठिकाणी बाहेरनं देखील आवाज आला बढिया, म्हणजे जे आपल्याला जयपूर कपचे खेळाडू पाहायला मिळतात त्यांनी देखील वावा केली आहे डिफेन्सची. त्यांनी देखील सांगितलंय बढिया म्हणून. इथं वेळ घेतला जाईल कारण की 3 मिनिटं मगाशी दिली होती. आता कमीत कमी सर 1.5 मिनिटाचा खेळ उरला असेल. 1.5 ते 1 मिनिटं, 1 मिनिटाचा खेळ उरला असं आम्हाला सांगितलं जात आहे. तामिळनाडू स्टेट 39 डीपीयू पुणे. मला असं सर वाटतंय की हा सामना आहे ना जवळजवळ टाय ब्रेकरला जाईल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय सर? आणि ट्राय ब्रेकरकडे गेला ना तर आजच्या दिवसातील नव्हे तर आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात मोठा सामना म्हणावा लागेल. हो हो, गुण मिळालाय तमिळनाडूला. सामना बराबरीकडे आलाय. 40 गुण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि मला देखील खात्री आहे माझ्यावर प्रतीक माने सर आहेत व्हॉइस ऑफ रायगड, ते देखील म्हणतायत की हा जर टाय ब्रेकर सामना सुटला तर घरी मजा येणार आहे, धमाल येणार नक्कीच. मोठी असणारी मंडळी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आपण मगाशीच्या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष उल्लेख केला. आपल्या सर्वांचे लाडके प्रोच्या माध्यमातून आपण ज्याला पाहिलं, अर्जुन अवॉर्डी, एशियन गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप आणि गोल्ड मेडलिस्ट असतील, दबंग दिल्ली कडून ज्यांना आपण पाहिलं, तो लेटेस्ट आपण पाहतोय अर्जुन पुरस्काराच्या माध्यमातून भारतभर ज्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षा होतोय तर सुरजित नरवाल असतील. त्याचबरोबर जयपूर पिंक पॅन्थर्स आणि तमिळ थलायवाज या संघाकडून ज्यांना आपण पाहिलं, एशियन गोल्ड मेडलिस्ट अर्जुन जयस्वाल यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे. व्यासपीठावरती महाराष्ट्रातली 2 आमचे